कोकणची माणसं साधी भोळी असं म्हणता म्हणता आता एका कोकणी माणसाने लिहिलेल्या पुस्तकामुळे भारतीय संसदेत गदारोळ झाला आहे. राज्य शासनाच्या मते या पुस्तकामुळे देशाच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण होऊ शकतो. असं काय आहे या पुस्तकात की हे पुस्तक गेली 2 वर्ष प्रकाशित केलं गेलं नाहीये आणि संसदेत या पुस्तकाचा उल्लेख करताच राहुल गांधी यांना बोलूच दिलं गेलं नाही. संसदेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं. थोडे थोडके नव्हे तर तब्बल 8 खासदार या प्रकरणात निलंबित झाले. याहूनही पुढे देशाच्या पंतप्रधानांना लोकसभेत करण्याचं भाषण राज्यसभेत करावं लागलं. या सगळ्याच प्रश्नांवर आज आपण नजर टाकणार आहोत आजच्या आपल्या टाइम्स डिजिटलच्या या मंचावरती. टाइम्स डिजिटलमध्ये मी विभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. नेमका वाद काय आहे? आपल्या सैन्य दलाचे प्रमुख म्हणून काम पाहिलेले माजी जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 1980 ते 2022 या कालखंडात भारतीय सैन्यात सेवा दिली आहे. नरवणे यांची नियुक्ती जेव्हा भारतीय सैन्य दलाचे प्रमुख म्हणून करण्यात आली तेव्हा रत्नागिरीतील नाखरे आणि मावळंगे परिसरात जल्लोष करण्यात आला होता. हे नरवणे मूळचे कोकणातील असल्याचं सांगण्यात येत आहे. जनरल नरवणेंच्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकामध्ये चीनी घुसखोरांसंदर्भात माहिती देण्यात आल्याचा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केला होता. इतकंच नाही तर राहुल गांधींनी या पुस्तकातील काही उतारे लोकसभेत वाचून दाखवण्याचाही प्रयत्न केला. त्याला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोध केला होता. असं काय आहे या पुस्तकामध्ये? या पुस्तकात जनरल नरवणे यांनी त्यांच्या 40 वर्षाच्या आपल्या लष्करी कारकिर्दीतील अनुभव लिहिले आहेत. 2022 मधील भारत चीन युद्धाचा तणाव, अग्निपंथ योजनेपूर्वी लष्करातील संदर्भ या पुस्तकात असल्याची सध्या चर्चा आहे. हे पुस्तक प्रकाशन करण्याची जबाबदारी आहे पेंग्विन या प्रकाशन संस्थेकडे. मात्र संसदेत झालेल्या गदारोळानंतर हे पुस्तक प्रकाशन थांबवण्यात आलं आहे. या पुस्तकामुळे राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होण्याची शंका सध्या सरकारला वाटत आहे. त्यामुळे गेली 2 वर्ष या पुस्तकाचं प्रकाशन स्थगित करण्यात आलं आहे. तुम्हाला या सर्व गदारोळाबाबत काय वाटतं? हे पुस्तक प्रकाशित होणं गरजेचं आहे का? आणि असं काय असेल या पुस्तकामध्ये? तुम्हाला या सर्वाबद्दलच काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि टाइम्स डिजिटलला सबस्क्राईब आणि फॉलो जरूर करा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.